चला आज पाहूया मुंबादेवीची कथा, म्हणजेच मुंबईची कथा. तुम्हाला माहित आहे का, मुंबईला मुंबई हे नाव कसं मिळालं आणि मुंबादेवी या शहरात कशी प्रकट झाली? ही कथा आहे त्या काळाची, जेव्हा इथे शहर नव्हतं, रस्ते नव्हते, इमारती नव्हत्या. तर एक विशाल अनंत महासागर होता, समुद्राचा किनारा आणि त्यात लपलेला मृत्यूचा धोका. खूप पूर्वी हा किनारा पूर्णपणे समुद्राच्या अधीन होता. कोण जगेल, कोण बुडेल, कोण अचानक नाहीसा होईल, हे ठरवत असे फक्त समुद्र. या किनाऱ्यावर राहत होते कोळी समाज आणि सोमवंशी क्षत्रिय लोक. दररोज सकाळी जेव्हा ते मासेमारीसाठी पाण्यात उतरायचे, ते आपलं कुटुंब मागे ठेवून जातं, टाळी घेऊन जात आणि सोबत फक्त एक गोष्ट, प्रार्थना. पण धोका फक्त समुद्रात नव्हता. त्या किनाऱ्यावर राज्य करत होती एक विनाशकारी शक्ती, एक राक्षसी भयद. त्याचं नाव होतं मुंबारक. तो राजा नव्हता, तो सिंहासनावर बसलेला नव्हता, तो राज्य करायचा दहशतीने आला होता. मुंबारक जिथे जाईल तिथे पाणी खवळायचं, मासे गायब व्हायचे, जाळी रिकामी परतायची. लोकांच्या घरात भूक पसरली, आजार आले, भीतीने संपूर्ण किनारपट्टी गप्प झाली. जणू ही भूमी शापित झाली होती. लोकांकडे ना शस्त्र होती, ना सैन्य. या अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद नव्हती. त्यांच्याकडे फक्त एकच मार्ग होता, देवी आईला साद घालण्याचा. रात्रीच्या अंधारात, समुद्राच्या गर्जनेत संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुकारलं, अंबे माता, आम्हाला वाचव. हे आदिशक्ती, आमच्यावर कृपा कर. आणि मग आकाशात एक दिव्य प्रकाश पसरला. समुद्र थांबला, वारा स्थिर झाला. आणि त्या क्षणी जिथे जमीन आणि पाणी एकत्र येतात, तिथे ती प्रकट झाली. आणि त्या क्षणी समुद्र किनाऱ्यावर मुंबादेवी प्रकट झाली. 8 हात, उगारलेली शस्त्र, डोळ्यांत क्रोध आणि करुणा. ती केवळ देवी नव्हती, ती होती सामर्थ्याचा अवतार. ती होती बाल मुंबा. मुंबारकने देवीला पाहिलं आणि गर्जना केली, पण देवी स्थिर उभी राहिली. आणि मग सुरू झालं महायुद्ध. समुद्र खवळला, वादळ उठलं, आकाश काळं पडलं. प्राचीन मुंबईच्या किनाऱ्यावर देवी मुंबाने दानव मुंबारकवर आपला प्रकोप सोडला, तेव्हा जमीन थरथरली. क्षणाला असं वाटत होतं की हा किनारा नष्ट होईल, पण शक्तीसमोर भय टिकत नाही. अखेर मुंबारक कोसळला, पराभूत झाला. मरणाच्या छायेत मुंबारक देवी समोर नतमस्तक झाला. त्याने दया याचना केली आणि म्हणाला, मला शिक्षा मिळाली, पण एक वरदान दे, माझं नाव पूर्णपणे पुसलं जाऊ नये. माझ्या पराभवाची आठवण तुझ्या विजयाशी जोडली जावी. देवीने क्षणभर पाहिलं, वरदान दिलं. भीतीचा सन्मान करण्यासाठी नाही, विजय मिळाला हे दाखवण्यासाठी. आणि म्हणून देवीचं नाव पडलं मुंबादेवी. त्या दिवसानंतर समुद्र शांत झाला, मासे परत आले, बोटी सुरक्षित येऊ लागल्या. भीतीची पकड सुटली. लोकांनी त्या जागेजवळ वस्ती केलीत जिथे देवी उभी होती. ते तिला प्रेमाने म्हणू लागले, मुंबा आई. हळूहळू या भूमीला तिचंच नाव मिळालं.
मुंबई. नावं बदलली, काळ बदलला, पण श्रद्धा बदलली नाही. कारण मुंबई केवळ एक शहर नाही, ही एक मातृशक्तीने रक्षित भूमी आहे. ही कथा आहे भीतीवर विजयाची आणि करुणेच्या आशीर्वादाची. अशा प्रकारे मुंबादेवी मुंबईत आली. ही होती मुंबईच्या नामाची कथा. मुंबाई म्हणजे चीसर मुंबई.